कामरेड मोहनदास नायडू भारतीय कम्युनिस्ट पार्टी और अखिल भारतीय ट्रेड यूनियन कांग्रेस के वरिष्ठ नेता और नागपुर में ट्रेड यूनियन संयुक्त कार्रवाई समिति के संयोजक 31 जनवरी 2024 को 82 वर्ष की आयु पूर्ण कर 93 वर्ष में उन्होंने पदार्पण किया है। 9 मार्च 2024 को उनका अभिनंदन विवधर्न ऑडिटोरियम, तीसरी मंजिल, परवाना भवन, रेलवे स्टेशन रोड, नागपुर में आयोजित किया गया है। इस सम्मान समारोह के अध्यक्ष मोहन शर्मा, मुख्य अतिथि पूर्व केंद्रीय मंत्री गण विलास जी मुत्तेमवार, मुख्य अतिथि भारतीय कम्युनिस्ट पार्टी के राष्ट्रीय सचिव भालचंद कान्यो, स्वतंत्रता सेनानी एवं वरिष्ठ समाज सेविका श्रीमती लीलाताई चितले, कामरेड मोहनदास नायडू। कार्यक्रम में श्री अनिल जी देशमुख एवं श्री नितिन जी उपस्थित रहेंगे। मोहनदास नायडू ने अपने छात्र जीवन से ही छात्र आंदोलन के साथ साथ सामाजिक कार्यों में भी निस्वार्थ भाव से काम किया है और उन्होंने छात्रों, युवाओं, मजदूरों, गरीबों और पीड़ित वर्ग के लिए अधिक काम किया है। उन्होंने सांप्रदायिकता का विरोध किया है। सादा जीवन, उच्च विचार और त्याग की भावना के साथ उन्होंने अपना पूरा जीवन एक ही तरह के कपड़े, सफेद कुर्ता और पैजामा पहनकर बिताया। कॉम्रेड मोहनदास नायडू हे जे कम्युनिस्ट पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत आणि कामगार चळवळीचे 1957 सालापासून जे कामगार चळवळीमध्ये स्वतः कार्यरत आहेत, त्या मोहनदास नायडूंचा हा 9 तारखेला 9 मार्चला संध्याकाळी 4 वाजता परवाना भवनमध्ये नागरिक सत्कार करण्याचा नागरिकांनी आणि बाकीच्या कामगार संघटनांनी निर्णय घेतलेला आहे। या 9 तारखेच्या नागरिक सत्कार समारंभाचे प्रमुख अतिथी आहेत नागपूरचे माजी मंत्री विलासराव मुत्तेमवार आणि त्यांच्यासोबतच अनिल देशमुख, श्रीमती लीलाताई चितळे आणि तुमचे चतुर्वेदी आणि नितीन राऊत हे सर्व प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी राहणार आहेत। कामगार चळवळीमधले काम करणाऱ्या संघटनांचे सर्व पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी हजर राहतील आणि त्यांना या सत्काराच्या निमित्तानं टेलिकॉम नगरमधून त्यांच्या घरून त्यांना मोर्चानी, रॅलीनी प्रतापनगर चौकामध्ये आणलं जाईल आणि प्रतापनगर चौकामध्ये त्या विभागातल्या नागरिकांनी सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्यातर्फे तिथे नागरिकांचा सत्कार होईल आणि ऑटो आणि 2 व्हीलर्सच्या रॅलीनी प्रतापनगर ते संविधान चौकापर्यंत त्यांना आणण्यात येईल। संविधान चौकामध्ये बाकीच्या शहरामधले सर्व कामगार कार्यकर्ते जे आहेत त्या सत्कार समारंभाला हजर राहणार आहेत ते सर्व जमतील आणि तिथून रॅलीनी मग त्यांना परवाना भवनमध्ये ओपन बीजीपमधून घेऊन जाईल आणि 4 वाजता करेक्ट 4 वाजता आम्ही तो कार्यक्रम परवाना भवनच्या 3rd फ्लोअरला AB वर्धन सभागृहामध्ये तो कार्यक्रम आम्ही संपन्न करणार आहोत। हा विशेष करून म्हणजे 1957 पासून त्यांनी जे 60-65 वर्ष कामगार चळवळीमध्ये आणि राजकीय चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे आणि कुठेही म्हणजे बदल न करता साध्या पद्धतीनं त्यांनी जे जीवनामध्ये काम केलेलं आहे त्याचा सत्कार या नागरिक सत्काराच्या स्वरूपाने आम्ही करण्याचा निर्णय सर्व कामगार संघटनांनी आणि नागरिकांनी घेतलेला आहे। हे त्याचं स्वरूप आहे।